तर सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले यांच्यामध्ये नॅपकिन वॉर सुद्धा आता शिगेला पोहोचलाय। सुनील तटकरे यांच्याकडून खांद्यावर रुमाल टाकून भरत गोगावले यांची नक्कल केली गेली। तटकरे यांच्या अशा नकलांना मी काही भीक घालत नाही, भरत गोगावले यांनी पलटवार केलाय। तर सुनील तटकरेंची उलटी गिनती आता सुरू झाली आहे। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय। रायगड जिल्ह्यातून तटकरे यांचं नामोनिशाण मिटवून टाकू असा शिंदेच्या शिवसेनेकडून इशारा देण्यात आलाय। बाकी अधिक बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही। आपण सगळेजण आलात। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। बोलो बाबा, तुझे दिवस भरत आले बाबा। तुझ्या मिमिक्री करायला लागल्या भरत शेठची, त्या दिवसात तुझी उलटी गिनती सुरू झालेली आहे। भरत शेठ हे सोजवळ नेतृत्व आहे। भरत शेठने जे उभं केलंय ते स्वाभिमानाने उभं केलंय, अभिमानाने उभं केलंय, आणि त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हा सगळ्यांनाच आहे। वेगवेगळी काही भाषणं केली, काही नकला केल्या, काही अनेक काही चर्चा झाल्या असतील, असू द्या, त्याला आम्ही काय त्याला भीक घालत नाही, मला हे सांगितलं। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर जैन सध्या आपल्यासोबत आहेत। सागर, आपण खरं तर बघू शकतो रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद सुरू असतानाच आता सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये नॅपकिन वॉर सुद्धा रंगल्याचं बघायला मिळतंय। वाद विकोपाला पोहोचतोय। काय याचे नेमके पडसाद उमटतायत राजकीय वर्तुळात? नक्कीच गौरी, काल मंत्री भरत गोगावले यांचा वाढदिवस होता आणि या निमित्ताने सर्वच मंत्री किंवा इथले स्थानिक आमदार हे सर्व महाड इथे आले होते। अशातच एक आठवड्यापूर्वीच स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांची रुमाल ठेवण्याची जी काही नक्कल होती ती केली होती। ह्या रुमालाच्यावरून काल जे काही वाद आहेत ते विकोपाला गेलेले पाहावयास मिळते। अशातच अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुद्धा महायुतीमध्ये तूट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे। कारण का महायुतीमध्ये फक्त भाजप आणि शिवसेनेत असेल, यामध्ये राष्ट्रवादी नसेल, तर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट तटकरेंना इशारा दिलेला आहे की आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला नक्कीच धूळ चारून तुम्हाला हाच रुमाल तुमच्या डोक्यावर ठेवून ठेवला नाही तर माझं नाव सांगणार नाही। अशातच काल भरत गोगावले यांनी सुद्धा वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी सुद्धा की जे माझी नक्कल करतात मला त्याचं वाईट वाटत नाही, परंतु नक्कल करताना तो मी रुमाल हा खांद्यावर न घेता तो मी काखेत ठेवतो, म्हणजे खांद्यावर कोण घेतो रुमाल, हे सुद्धा त्यांनी तिथे वर्तवलेलं आहे की हॉटेलचा वेटर। अशातच या सर्वांचा जे काही काल झालेले वक्तव्य होते ह्याच्यामध्ये एकंदरीत पाहिलं तर आगामी येणाऱ्या नगरपंचायत असेल की पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याशिवाय राहणार नाही। किंवा कालच्या सूचनेमध्ये बोलण्यात जे आलेलं आहे प्रवीण दरेकर यांच्या सुद्धा की राष्ट्रवादी असेल की नसेल, परंतु भाजप आणि शिंदेची शिवसेने हे नक्की एकत्र असतील। एकंदरीत पाहिलं तर कालच्या या कलगीतुऱ्यामध्ये जो काही सध्या रायगडचा पालकमंत्रीचा वाद जो सुरू आहे, या वादाकडे जर बघितलात तर आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी महायुतीमध्ये असेल की नाही, सागर, खरं तर या वादाचे राजकीय पडसाद काय उमटतात हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।